पहिल्यांदा एकट्याने एसटीने प्रवास केला पुणे ते पंढरपूर, मग रिक्षाने गेलो वेळापूर विसावा, मग दुसऱ्या दिवशी सकाळी गोल रिंगण पाहायला गेलो. तिथे काही माऊली खेळ खेळत, एक रांगोळी काढत, तर छोटे माऊली टाळ घेऊन पालखीच्या स्वागताला सज्ज. त्यांना पाहून मी पण एक जागा बघून काय राव कौस्तुभ सोबत अश्वधावतानी पाहिले. नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहुल. पालखी भोवती टाळ मृदुंगांचा गजर सुरू झाला. तुळशी वृंदावन घेतलेल्या माऊलींसोबत एक्सप्लोरिंग किशोरी आणि उड्या मारत प्रदक्षिणा घालताना वारकरी पाहिले. मी खुश होतो. एक छोटे माऊली गर्दी पाहून घाबरलेला आणि कौस्तुभ तो नाद पहिल्यांदा अनुभवत. पुढे तोंडले गावात पालखीच्या स्वागताला फक्त हा फवारा, ज्यात वारकरी आनंदाने भिजत आणि गावाच्या कामानीहून पालखीवर पुष्प वर्षाव. एवढंच नाही तर शेजारी भोंडले गावात तुकारामांनी सोपान काकांची बंधू भेट पाहिली. पुढे अन्नदानाचा लाभ घेऊन सर्व क्रिएटर मंडळींनी डाळभात खाल्ला आणि काळ्या ढगांखाली बसलेले वारकरी पाहत आम्ही आलो सोपान काका महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज या भावंडांची बंधू भेट पाहिला. आज बऱ्याचदा आमची चुकामुक झाली, पण या बंधू भेट नंतर शेवटी हरवल्याची बंधू भेट झाली.